तिरोडा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विजय रांगडले यांची प्रचार यात्रा निघालेली आहे। भाऊ काय सांगणार, आज आपण प्रचार यात्रा निघाली आहे। सातत्याने 5 तारखेपासून मी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ह्या महायुतीचे उमेदवार म्हणून लोकांचा आशीर्वाद, मतदातांचा आशीर्वाद मागण्याकरिता सर्व गावागावापर्यंत जात आहोत आणि आपण स्वतः बघत आहात की उत्स्फूर्त असा प्रतिसाद लोकांचा आम्हाला मिळत आहे। लोक, मतदाता, बंधू, भगिनी, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, युवा मित्र सर्व ह्या महायुतीच्या कार्यकाळामध्ये लाभाच्या योजनेच्या माध्यमातून आणि विकासाच्या माध्यमातून जो काम झालेले आहेत त्याबद्दल आनंदित आहेत आणि मला आशीर्वाद देण्याकरिता सर्व लोक घराच्या बाहेर येत आहेत, मतरूपी आशीर्वादही देत आहेत आणि ते आमचा स्वागतसुद्धा करत आहेत। भाऊ, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतात की माझे 60% पगार मी लोकांसाठी वाटणार असे म्हणून प्रचार करत आहेत। महायुती नाही, महाविकास आघाडीचे आता त्यांच्या काय विचार आहेत तो त्यांचा आहे, पण त्यांच्या घरी आमदार खासदार राहिलेले आहेत, त्यांचे वडील आमदार खासदार होते, त्यांनी आतापर्यंत एकही पैसा लोकांना दिलेला नाही आहे आणि आता म्हणतात की मी जेव्हा बनेन तेव्हा देईन, जेव्हा होते तेव्हा दिलं नाही आणि आता उदारी गोष्ट ते करत आहेत। ते लोक सांगत आहेत, बरोबर उदारी गोष्ट सांगत आहेत। आम्ही लोकांपर्यंत जातो, लोकांचे कामं करतो, योजनेच्या माध्यमातून लोकांना जे जे लाभ आहेत ते मिळवून देतो आहे आणि महायुतीच्या शासनामध्ये या महिला भगिनींना विचारा, सर्वांना 7,500 रुपये मिळाले ना। सगळ्या महिला भगिनींना 7,500 मिळाले आहे। आता ते कितीही देणार आहो म्हणतील, पण ह्यांना विश्वास आहे की भारतीय जनता पक्ष महायुतीची सत्ता आल्यावर निश्चितच ह्यांना 2,100 रुपये मिळणार आहेत आणि हे सर्व माझ्या भगिनी हा मतदान महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला कमळ चिन्हाची बटन दाबून आशीर्वाद देणार ना। भाऊ, आपल्या प्रचारासाठी कोणते मोठे नेते येणार आहेत? प्रचारासाठी सर्वप्रथम तर आमचे जे कार्यकर्ते आहेत महायुतीचे हे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। डोअर टू डोअर कॉन्टॅक्ट त्यांचा आहे आणि 18 तारखेला आमचे राष्ट्रीय नेते नितीनजी गडकरी आणि प्रफुल्लभाई पटेल हे तिरोड्याला 11 वाजता तिरोड्याला प्रचाराच्या निमित्तानं येत आहेत। नक्कीच शेवटच्या टप्प्यावर प्रचार पोहोचलेला आहे आणि सर्व उमेदवार आपली प्रचाराची दुमत तयारी करत आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।